नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की देशमुख आणि मोहिते कुटुंबांनी ठरवलेलं असतं की पुन्हा एकदा पार्थ, काव्य आणि जीवानंदिनीचं लग्न लावून द्यायचं। लग्नानंतर प्रेम झालं आणि आता प्रेमानंतर पुन्हा यांचं लग्न होणार आहे। खूप आनंदात असतात। तर महत्त्वाचं म्हणजे रम्या सुद्धा यांच्या लग्नाला तयार झालेली असते। त्याचमुळे आता पार्थ आणि काव्याला थोडा संशय आलेला असतो। रम्या सहजासहजी हार मारणारी पोरगी नाहीच, तर रम्या फक्त मुद्दाम असं दाखवत असते की ती पार्थच्या लग्नापासून खुश आहे। खरं तर तिला पार्थ आणि काव्याचं लग्न होऊन द्यायचं नसतं। गुरुजींनी जेव्हापासून रम्याला सांगितलेलं असतं की तू आणि पार्थ लग्न मंडपात उभे आहेत, पण यापुढे काय होणार आहे हे रम्याने ऐकून घेतलंच नाही। कारण गुरुजींनी यापुढच्या काहीतरी सांगणार होते। त्यांनी असं सांगितलेलं नाही की तुझं आणि पार्थचं लग्न होणार आहे। त्याचमुळे लग्न मंडपात आता काव्याऐवजी तिथे रम्या आलेली असते। काव्य आणि रम्याने आता दोघांनी सेम कपडे घातलेले असतात। त्याचमुळे लग्न मंडपात सगळा गोंधळ उडतो। गुरुजींच्या सांगल्याप्रमाणे आता पार्थ आणि रम्या लग्न मंडपात उभे असतात, पण जेव्हा पार्थ रम्याच्या गळ्यात मंगळसूत्र घालणार असतो तेवढ्यातच काव्य म्हणते की थांबा। त्याच वेळेस सगळ्यांना कळतं की काव्याच्या वेशात तिथे रम्या नवरी बनून आली।